स्पर्धेचा आनंद घेतात त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. चंद्रपाडा ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय हेमराजजी भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत. तसेच बहुजन विकास आघाडी चंद्रपाडाचे अध्यक्ष सन्माननीय आविष्कार दादा पाटील हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती कनुज पाटील हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. मॅन फ्रॉम पायगाव, स्वयंभू पायगाव संघाच्या माध्यमातून सातत्यानं यंदाच्या हंगामामध्ये या खेळाडूला खेळताना आपण पाहिलाय. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत करत असताना ठोकलाय षटकार. आइए जनाब, आपका भी स्वागत है, स्वैग से करेंगे स्वागत. आणि फलंदाज चैतन्य खारकंडीच्या बॅट मधून आलाय धमाकेदार षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता हा प्रकार होता. पूलचा फटका, अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केला आणि खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे फटके लिहिल्या पद्धतीने चैतन्य खेळत असतो आणि त्याच्या बॅटमधून हा कमालीचा स्ट्रोक व्हेरी फर्स्ट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. कनुज पाटीलच्या विरोधात आक्रमण केलं. दोन्ही संघांसाठी भरपूर महत्त्वाचा सामना आहे, त्यामुळे इथून चांगली कामगिरी करावी लागेल. कनुज पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो, यावेळेस थोडीशी लेंथ मागे खेचली, स्लाइस करायचा होता, परंतु वेगवान चेंडू होता, वेगामध्ये बीट केला, वेगात टाकला होता बॉल. चांगला कमबॅक कनुज पाटीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. परंतु काय सुरुवात केली आहे चैतन्य खारकंडी, सध्याच्या घडीला फॉर्मात असलेला खेळाडू आहे. कालच्या रजनीमध्ये देखील खऱ्या अर्थाने त्यांनी चांगलीच बॅटिंग केली होती. आज महत्त्वाचा सामना आहे आणि महत्त्वाच्या मॅचमध्ये त्यांनी त्याची आक्रमकता दाखवली आहे पहिल्या चेंडूवरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती कनुज पाटील, राईट आर्मवरती विकेट. हो, यावेळेस देखील आणखीन एक चांगला बॉल. वाह, जबरदस्त गोलंदाजी. व्हेरिएशन आणि व्हरायटी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू जर पाहिला तर अर्ध्या विकेटवरती टाकला होता आणि तिथे फुलचा पटका आपल्याला पाहायला मिळाला. आणि तिथून जर पाहिलं तर थोडीशी लेंथ पुढे टाकली आणि तिथून जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी कनुजाची पाहायला मिळाली. मागील दोन चेंडूवरती चैतन्याचे पाय चाललेच नव्हते, फुटवर्कचा वापर झालाच नव्हता, मुवमेंट फारशी केली नव्हती. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न आणि सलगचे दोन चेंडू डॉट आलेत कनुजच्या माध्यमातून. एक युवा गोलंदाज आहे, यंगस्टार गोलंदाज आहे. स्वयंभू पायगाव संघासाठी यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगला क्रिकेट खेळून आलेला हा गोलंदाज आहे आणि या मॅच मध्ये त्याने कमबॅक केलाय. यावेळेस बॅकफुटला गेले. सर्वात आवडता स्ट्रोक चैतन्य खारकंडीचा आणि बॉल चालला डीप बॅकवर्ड सीमारेषेच्या पलीकडे. 4-4-4 चौकार चैतन्याच्या बॅटमधून. काय जबरदस्त सुरेख फटका पाहायला मिळाला. थोडेसे बॅकफुटला गेले, स्ट्रोक साठी जागा बनवली, स्लाइस केलं आणि पॉइंटच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान स्ट्रोक पाहायला मिळाला चैतन्याच्या बॅटमधून. खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे फटके खेळण्यासाठी चैतन्य जाणला जातो. ऑफ साईडला खेळणं त्याला आवडतं आणि अगदी त्याला आवडणारा चेंडू टाकला आणि तिथून जर पाहिलं तर त्याच्या बॅटमधून चौकार आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली ती 10 या आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. काय जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका होता, अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता. गोलंदाज पुन्हा एकदा. हो, यावेळेस ओव्हर चेंडू होता, फ्लिक केलाय, परंतु फिल्डर आहे त्या ठिकाणी. फिल्डरला बीट करून पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. सलगचा दुसरा चौकार या मॅच मध्ये चैतन्याच्या बॅटमधून. जबरदस्त फलंदाजी चैतन्य खारकंडी या मॅच मध्ये मामलेदार बनलाय. ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय, सलगचे 2 चौकार, 1 षटकार देखील त्याच्या बॅटमधून. त्याची आक्रमकता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. संघाचं नेतृत्व करतोय, संघाचा कॅप्टन आहे, कॅप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट असं म्हटलं जातं. आणि खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये काय सुरुवात केली आहे, अप्रतिम बॅटिंग चैतन्य खारकंडीच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. कनुज पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, ओव्हर द विकेट. यावेळेस समोरच्या दिशेने लॉंग ऑफला सलगचा तिसरा. वाह, जबरदस्त बॅटिंग, सलगचा तिसरा चौकार या मॅच मध्ये चैतन्याच्या बॅटमधून.
पाहायला मिळाला ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने मिड ऑफच्या डोक्यावरून हा स्ट्रोक खेळलाय. अप्रतिम फटका. अगदी जर पाहिलं तर पॉवर प्लेला खूप चांगल्या पद्धतीने कॅपिटलाइज केलाय. ज्या पद्धतीने धावा खोऱ्याने या षटकामध्ये चैतन्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघाने स्कोर कार्डवरती 18 धावा बनवल्यात. अप्रतिम बॅटिंग. काय सुरुवात, आश्वासक सुरुवात. ज्या सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात चैतन्यने या मॅचमध्ये करून दिली आहे. खऱ्या अर्थाने त्याची आक्रमकता आपण सातत्याने पाहत असतो, परंतु आज संघाचा कॅप्टन आहे. जबाबदारीने तो खेळतोय आणि ती जबाबदारी त्याच्या फलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. असं नाही आहे की एकाच क्षेत्रामध्ये त्यांनी फटके खेळलेत. पहिला फटका जर पाहिला तर मिड विकेट रिझनला, तदनंतर पॉईंटच्या दिशेने आणि तदनंतर जर पाहिला तर स्क्वेअर लेग रिझन आणि तदनंतर लॉंग ऑफ. मैदानाच्या चहूबाजूने या फलंदाजाच्या बॅटमधून फटके आपण या मॅचमध्ये पाहिलेत. अप्रतिम सुरुवात अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती केवल घरत. जय महाकाल मालजीपाडा या संघामधून खेळताना केवल घरतला आपण पाहिलंय, परंतु आज चॅम्पियन प्रीमियर लीगच्या माध्यमातून SP मारवी या संघाचं तो नेतृत्व करतोय आणि महत्वाचं षटक हाताळतो या मॅचमध्ये. गोलंदाज तयार हो जिंकण्यासाठी हवेत खेळलेत. फटका फसलाय. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न अगदी कॅज्युअली खेळलेत. समीर राऊत आहे डाऊन द बॉल आणि कव्हर क्षेत्रामध्ये महत्वाचा झेल त्या ठिकाणी समीर राऊतने टिपला. थँक्यू. देवलीकर महत्वाच्या मॅचमध्ये तो लवकर परतलाय. मैदानावरती उत्तम डिंडा हा फलंदाज येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. काय जबरदस्त सुरुवात. केवल घरचं कौतुक करावं लागेल. एक मोठी विकेट त्यांनी प्राप्त करून दिली आपल्या टीमला. महत्वाची विकेट जितू देवलीकर आणि जितू देवलीकरच्या बॅटमधून देखील या स्पर्धेमध्ये धावा आलेत आणि त्याच फलंदाजाला महत्वाच्या मॅचमध्ये केवल घरत या गोलंदाजाने बाद केल्या. दबाव टाकला या षटकामध्ये असंच म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर अधिराज्य गाजवलं. चैतन्यने अप्रतिम बॅटिंग केली. जितू व्हेरी फर्स्ट बॉल फेस करत होता आणि त्याच्या माध्यमातून मिस्टेक झाली असंच म्हणावं लागेल, परंतु केवल घरत अप्रतिम कामगिरी करतायत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. जे संघ विजेते आहेत आणि त्या संघाचे आयकॉन प्लेयर आणि संघ मालक त्यांना विनंती करतोय आपण यायच्या व्यासपीठावरती. या ठिकाणी ड्रॉ केला जाणार आहे. जे संघ आतापर्यंत विजेते राहिलेत या स्पर्धेमध्ये आणि त्यांचे आयकॉन प्लेयर आणि संघ मालक आपणास विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती. हो यावेळेस पुन्हा एकदा हवेत केलेत. पॉइंटला फिल्डर आहे. सलगचा दुसरा धक्का. केवल घरत काय गोलंदाजी करतायत. अत्यंत दाहक आणि अत्यंत घातक गोलंदाजी या षटकामध्ये केवल घरतची पाहायला मिळते. आणखीन एका फलंदाजाला बाद केला. ज्या पद्धतीने जितू देवलीकरने मिस्टेक केली ना, अगदी तशीच मिस्टेक उत्तम धिंडाने केली असंच म्हणावं लागेल. सॉफ्ट हँडने खेळले होते आणि पॉइंटला त्या ठिकाणी जर पाहिलं तर बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर होते आणि त्यांच्या माध्यमातून कमालीचा झेल आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं सॉफ्ट हँडने बॅटिंग करण्याचा प्रयत्न आतापर्यंत फलंदाजाने केलाय, परंतु तितकंसं त्यांच्या हिताशी ते राहिलेले नाही आहे. सातत्याने 2 विकेट आतापर्यंत या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे. हा खेळ कधी कधी तुम्हाला मंगळावरती घेऊन जातो आणि कधी कधी हा खेळ तुम्हाला पृथ्वी तळावर आणून सोडतो. तसंच काही या मॅचमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग झाली ना, तब्बल 18 धावा, परंतु या षटकामध्ये धावा रोखल्यात. सलगचे 2 विकेट आणि केवल घरत या मॅचमध्ये विकेट हॅट्रिक वरती आलाय. नवीन फलंदाज आदित्य तांगडी हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय
अनिल अंकलेश प्रतिष्ठान काडी या संघाच्या माध्यमातून खेळत असतो आणि खऱ्या अर्थानं आज आपला घरचाच संघ आहे, जबाबदारीने बॅटिंग करावी लागेल. आतापर्यंत 2 विकेट या मॅचमध्ये गेलेत, परंतु केवल घरत अप्रतिम गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, सर्वांची मने या गोलंदाजाने जिंकली आहेत. जेव्हा आपल्या पहिल्या गोलंदाजावरती आक्रमण केल्यानंतर गोलंदाजांवरती दडपण येतं, या सर्व गोष्टी बाजूला सारून आज केवल घरतनं या मॅचमध्ये गोलंदाजी केली आहे. अप्रतिम गोलंदाजी, हॅट्रिक बॉल, गोलंदाज केवल घरत. स्विचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळाला. व्हेरी फर्स्ट बॉल खेळत असताना स्विचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आदित्य तांगडी करतोय. मॉडर्न डे क्रिकेट आहे, आधुनिक क्रिकेट आहे. आधुनिक क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं खेळाडूंकडे नवीन नवी आयुध्य असतात आणि त्याचाच वापर करत असताना इथे स्विचीचा फटका खेळण्याचा प्रयत्न आदित्य तांगडीने केलाय आणि इथे चेंडूला डॉट. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 विकेट हॅट्रिक आपण पाहिलेत. पहिला गोलंदाज राहिला होता किरण धूम, त्याच्या नावावरती विकेट हॅट्रिक. त्यानंतर हितेंद्र भोईर पाती, कालची रात्र अक्षरशः गाजवली होती ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली. इथे केवल घरसाठी देखील संधी होती. इथे फुलटॉस बॉल, स्विचीचा फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर आले त्या ठिकाणी, कॅज्युअल एफर्ट्स आणि बॉल गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार या मॅच मध्ये. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. आदित्य तांगडी स्विचचे फटके सातत्याने तो खेळत असतो, तसाच काही फटका त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने स्विच लॉप केला होता, असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने त्या स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता, कमाल इथं स्ट्रोक पाहायला मिळाला आदित्यच्या बॅटमधून. गोलंदाज पुन्हा एकदा केवल घरत, बॉलिंग ट्रॅकवर. हो, फुलटॉस बॉल. इथे जर पाहिलं तर बॉटम एंडचा खूप चांगला वापर केलाय. शॉर्ट मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी आहे, फिल्डिंग चांगली, फक्त सिंगलच मिळेल. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 23 धावा स्कोर कार्ड वरती या मॅच मध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. पहिल्या षटकामध्ये 18 धावा होत्या. याही षटकामध्ये जास्त धावा येतील असंच वाटलं होतं, परंतु केवल घरतनं सुरुवात चांगली केली. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 2 धक्के दिले. आयकॉन प्लेअर जितू देवलीकरला बाद केलं, त्यानंतर उत्तम दिंडा देखील बाद झाले. आदित्य मैदानावरती आले, सुरुवातीला संघर्ष केला, परंतु त्यांच्याही बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. परंतु संघाचा कॅप्टन चैतन्य खारकंडी, 6 षटकांचा सामना हे त्याला ठाऊक आहे. शेवटपर्यंत मैदानावरती राहणं गरजेचं आहे आणि तेच कार्य आज चैतन्य खारकंडीला या मॅच मध्ये करावं लागेल. हो, या थोडेसे बॅकफुटला गेले, केवल चेंडूला ढकलले. कव्हर पॉइंटला फिल्डर आहे त्या ठिकाणी, वर्तुळमध्ये सर्कलमध्ये चेंडूला अडवलाय. फक्त इथे एकच धाव मिळेल. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघाने स्कोर कार्ड वरती धावा बनवल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा, 12ची सरासरी आतापर्यंत मेंटेन केली आहे. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं 100 धावा देखील कालच्या रजनीमध्ये आपण पाहिल्यात आणि या स्पर्धेमध्ये कमी धावा देखील डिपेंड होताना आपण पाहिलेत. क्रिकेटचा खेळ आहे, अद्भुत खेळ आहे, रंग बदलणारा खेळ आहे. कधी रंग बदलेल ठाऊकच नाहीये. याच मॅच मध्ये बघा ना सर, पहिल्या षटकामध्ये 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये अक्षरशः धावा थांबल्या आणि तिथून जर पाहिलं ना तर आदित्यच्या बॅटमधून आलेला चौकार या मॅच मध्ये कुठेतरी संघाला उभारी देऊन गेलाय. 2 षटकामध्ये 24 धावा स्कोर कार्ड वरती अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघाने बनवल्यात. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 सामने खेळलेत आणि दोन्ही सामन्यामध्ये विजय संपादन केलाय आणि ही बाब या संघासाठी चांगली आहे. आपल्या व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत आणि त्यांचा स्वागताने सन्मान या ठिकाणी केला जाईल. चंद्रपाडा ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय हेमराजजी भोईर साहेब उपस्थित आहेत. साहेबांना विनंती करतोय आपण सन्मानाचा स्वीकार करावा. मी चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय शिवाजी बुरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सौगतरी सन्मान करावा. एक जबरदस्त व्यक्तिमत्व, क्रिकेटचे निमसित चाहते, क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व हेमराज भोईर साहेबांना. सातत्याने या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा क्रीडा स्पर्धा होतात ना तेव्हा तेव्हा हेमराज भोईर साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि खूप चांगलं कार्य या विभागामध्ये हेमराज भोईर साहेबांचं राहिलं आहे. उपसरपंच पदावरती आहेत आणि आपल्या पदाला योग्य तो न्याय आतापर्यंत हेमराजजी भोईर साहेबांनी दिलाय आणि त्यांचा स्वागताने सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी बुरे, तदनंतर उपाध्यक्ष समितदादा पाटील यांना विनंती करतोय की आपण हा स्वागताने सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती करायचा आहे. मान्यवरांचा स्वागताने सन्मान या ठिकाणी केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. हेमराजजी भोईर साहेब, हेमराजजी भोईर साहेबांचा स्वागताने सन्मान या ठिकाणी केला जातोय. आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपला महत्वपूर्ण वेळ या स्पर्धेसाठी साहेब आपण संपादित करता, त्यासाठी मनपूर्वक हार्दिक स्वागत. यानंतर
बहुजन विकास आघाडी वाकीपाडा चे अध्यक्ष सन्माननीय आविष्कार दादा पाटील देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील स्वागताने सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल। एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि खऱ्या अर्थाने एक उत्कृष्ट आयोजक देखील आहेत। मोठमोठ्या क्रीडा स्पर्धा त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतात। इथे मोठा फटका चैतन्य कारखंडी वा 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 लाजवाब स्ट्रोक बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे षटकार। या ठिकाणी स्वागताने सन्मान केला जातोय। आविष्कार दादा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा देखील स्वागताने सन्मान या मुख्य व्यासपीठावरती स्वागत नसे सन्मान नसे हा तर आहे जीवाला। आपल्या पदस्पर्शाने पावन झाला सोहळा आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत। या स्पर्धेच्या माध्यमातून आपले दोन मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा स्वागताने सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय। परंतु चैतन्य कारखंडी काय बॅटिंग करतोय, अप्रतिम फटकेबाजी त्याच्या माध्यमातून आपलं आक्रमक रूप त्याने धारण केलंय आणि सध्याच्या घडीला षटकार चौकारांची सरबत्ती त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले। कनुज पाटीलच्या विरोधात आक्रमण आतापर्यंत या मॅच मध्ये राहिलं। संघाची धावसंख्या 30 धावा, षटक क्रमांक 3 गोलंदाज तयार। यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका भावेश पाटील सेफ हँड आणि कमालीचा झेल त्याच्या माध्यमातून अप्रतिम झेल। खूप चांगला स्ट्रोक होता परंतु तितक्याच चांगल्या दर्जाचा झेल भावेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला। अगदी कव्हर क्षेत्रामध्ये गेले आणि तिथून झेल टिपलाय। मोठी विकेट या मॅच मध्ये संघाचा कॅप्टन चैतन्य कारखंडी माघारी परतलाय। स्वतःवरती निराश आहे चैतन्य कारण चांगली बॅटिंग करत होता, त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येत होता। इथेही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु त्या फिल्डरचं कौतुक करावं लागेल। भावेश पाटील आउटफील्ड मध्ये खऱ्या अर्थानं सर्वात महत्वाचा खेळाडू आहे आणि त्याच्या माध्यमातून हा झेल पाहायला मिळाला। लॉंग ऑफ लावते आणि डीप कव्हरला जाऊन हा झेल टिपलाय। काही अप्रतिम कॅच पाहायला मिळाला आणि भावेश पाटील खऱ्या अर्थानं अशा प्रकारचे झेल घेण्यासाठी जाणले जातात आणि त्यांच्या माध्यमातून कमालीचा झेल पाहायला मिळाला। टुर्नामेंट असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे कारण लॉंग ऑफ वरून जाऊन कव्हर क्षेत्रामध्ये झेल घेणं डिफिकल्ट असतं आणि तो कारनामा आज भावेशने केला। या मॅच मध्ये चैतन्याला बाद केलाय। नवीन फलंदाज संतोष वळवी मैदानावरती दाखल झालाय। इन ॲट पोझिशन नंबर 5 5व्या क्रमांकावरती तो मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाज तयार हो। यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू आहे। टीज वाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती 31 धावा। इथे जर पाहिलं ना तर ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू होता, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळाली। 31 धावा स्कोर कार्ड वरती। षटक क्रमांक 3 सुरू आहे। या षटकाची सुरुवात देखील चांगली राहिली परंतु चैतन्याची विकेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर। यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता, वेगात टाकला होता। अप्रतिम चेंडू ज्या पद्धतीने कनुजनं देखील गोलंदाजी केली आहे ना त्याचंही कौतुक करावं लागेल। त्याच्या विरोधात धावा आल्या तरी देखील त्यांनी निडर पद्धतीने गोलंदाजी केली आहे। माझ्या समोर कोणता फलंदाज आहे हे मला ठाऊक नाही, माझ्या समोर कोणता संघ आहे हे मला ठाऊक नाही, माझ्याकडे गुणवत्ता आहे, माझ्याकडे कौशल्य आहे आणि खऱ्या अर्थाने मी ते गोलंदाजी करत असताना सिद्ध करेन। आणि आज कनुज पाटील या षटकामध्ये महत्वाचं कमबॅक करण्याचं कार्य करतोय। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती हो। यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे। स्क्वेअर लेग रीजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय, फिल्डर येतोय, त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली। सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 32 धावा। 32 धावा स्कोर कार्ड वरती। षटक क्रमांक 3 सुरू आहे। या इनिंग नंतर आपण ड्रॉ उडवतोय सुपर 6 साठी आणि त्यामुळे जे जे संघ विजेते आहेत त्या संघाच्या कॅप्टनला, आयकॉनला आणि खऱ्या अर्थानं संघ मालकांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं, कारण सुपर 6 चे सामने
आणि या स्पर्धेमध्ये खेळवले जातील आणि त्यांचा ड्रॉ केला जाणार आहे. बॉलिंग ट्रॅकवरती कनुज पाटील आतापर्यंत 26 धावा त्याने आपल्या स्पेलमध्ये खर्च केल्यात आणि या षटकातील शेवटचा बॉल. कनुज पाटील राईट आर्मवरती विकेट. हो, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु तितकासा प्रॉमिसिंग हा देखील स्ट्रोक नाही आहे. मिड विकेट रिजनला फिल्डर आहेत त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती आले. येथे सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोरकार्डवरती जाऊन पोहोचली होती 33 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 24 धावा होत्या. 12ची सरासरी मेंटेन केली होती. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाने या षटकामध्ये थोड्याशा कमी धावा आल्या. आतापर्यंत 11ची सरासरी 3 षटकामध्ये मेंटेन केली आहे. सरासरी कुठेतरी कमी झाली आहे. चैतन्य कारखंडीची विकेट या मॅचमध्ये महत्वाची होती आणि ती विकेट कनुज पाटीलनं प्राप्त करून दिली आहे. आणि यानंतरचं षटक सर्वात महत्वाचं षटक आहे. 50-50 ओव्हर षटक आणि या स्पर्धेचं ते वैशिष्ट्य आहे. या विभागातील पहिली क्रीडा स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये संकल्पना आपल्याला पाहायला मिळाली आहे. त्यामुळे चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. त्या पद्धतीने समीरदादा पाटील, शिवाजी बोरे, समीर राऊत, आदेश पाटील, हितेंद्र भोईर पाती या सर्वांचा नाम उल्लेख करावा लागेल. आयोजन कमिटीमध्ये हे सर्व आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 50-50 ओव्हर आणि हा षटक दोन्ही संघांसाठी महत्वाचा आहे. आतापर्यंत 3 षटकामध्ये 33 धावा बनल्यात आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर 12 धावा बनवाव्याच लागतील. जर धावा कमी बनवल्या ना तर मायनस होताना आपण पाहिला. या स्पर्धेमध्ये विघ्नेश मडवीनं 50-50 ओव्हरमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि खऱ्यांचा अनेक फलंदाज आहेत, अनेक गोलंदाज आहेत ज्या पद्धतीने 50-50 ओव्हरमध्ये त्यांची कामगिरी चांगली पाहायला मिळाली आहे. या मॅचमध्ये हा षटक निर्णायक आहे. ज्या पद्धतीने 3 षटकामध्ये 33 धावा बनल्यात ना आणि तिथून जो मोमेंटम क्रिएट झालाय ना त्याला ब्रेक लावायचा असेल ना तर या षटकामध्ये गोलंदाजी करणाऱ्या टीमला चांगली गोलंदाजी करावी लागेल. सुरुवातीच्या 5 षटकांसाठी 25 मिनिटाचा अवधी आहे. SP मारवी संघ आणि SP मारवी संघामध्ये जर पाहिलं तर समीर राऊत कालची रात्र अक्षरशः गाजवली. या फलंदाजाने ज्या पद्धतीने बॅटिंग केली होती, पहिलं अर्धशतक आपल्या नावावरती या स्पर्धेमध्ये समीर राऊतचं राहिलं. अगदी तो बरसला. ज्या पद्धतीनं धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. मैदानाच्या चहू बाजूनं त्याच्या बॅटमधून षटकार आणि चौकार आपण पाहिलं. षटक क्रमांक 14 बॉलिंग ट्रॅकवरती प्रज्वल ठाकूर, स्वयंभू पायगाव या संघामध्ये खऱ्या अर्थाने खेळताना आपण त्याला पाहिलंय. वेगवान गोलंदाज आणि यंदाच्या हंगामामध्ये 2 पेक्षा जास्त मालिकावीर ज्या गोलंदाजाच्या नावावरती राहिलेत ना तोच गोलंदाज प्रज्वल ठाकूर बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. बेस बॉलरचे देखील पुरस्कार त्याला मिळालेत. कानाईस्पोर्ट पायच्या क्रीडा स्पर्धेमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली होती प्रज्वल ठाकूर आणि खऱ्या अर्थानं भावेशने त्याच्यावरतीच बोली लावली होती. कारण त्याची गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी तो करत असतो. विकेट टेकर गोलंदाज आहे आणि जबाबदारी या मॅचमध्ये त्याच्यावरती आहे. परंतु एका बाजूला आदित्य तांगडी संघाचा महत्वाचा खेळाडू आहे. या षटकामध्ये 12 धावा बनवायच्या. प्रज्वल ठाकूर बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्मवरती विकेट. हो, स्विचचा फटका पहिल्या चेंडूवरती ते स्विच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु चांगला चेंडू आहे, वेगवान चेंडू आहे, बाउन्स देखील प्राप्त झाला. रायझिंग डिलिव्हरी होती आणि या चेंडूवरती धावा बनलेल्या नाही आहेत. चेंडू आलाय डॉट. काय जबरदस्त सुरुवात केली आहे. JTC लाईव्ह आणि TCP लाईव्हचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने 50-50 ओव्हर चॅलेंज रन्स त्यांचं व्ह्यूज देखील आपल्याला पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने त्यांचं ग्राफिक्स तयार केल्या, लाजवाब ग्राफिक्स आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा प्रज्वल ठाकूर, आदित्य साडी, इथे आणखीन एक चांगला बॉल. काय गोलंदाजी करतायत प्रज्वल, अप्रतिम गोलंदाजी. आणखीन एक वेगवान चेंडू पाहायला मिळाला, शरीराचा वेध घेतला आणि इथून जर पाहिलं तर सिंगल कन्वर्ट झाली आहे. संघाची धावसंख्या स्कोरकार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 34 या आकड्यावरती. षटक क्रमांक 14 सुरू आहे आणि आतापर्यंत 34 धावा स्कोरकार्ड वरती बनल्यात. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये 33 धावा या मॅच मध्ये, परंतु या षटकाची मध्ये अप्रतिम सुरुवात प्रज्वल ठाकूरने केली आहे. प्रज्वल ठाकूरकडे वेग आहे, प्रज्वल ठाकूरकडे चांगली लेंथ आहे, प्रज्वल ठाकूरकडे लयबद्धता आहे, व्हेरिएशन आहे आणि या षटकामध्ये तो दाखवतोय. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती फार इम्प्रेस केला या गोलंदाजाने. ज्या पद्धतीने त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे. प्रज्वल ठाकूर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राईट आर्मवरती विकेट. हो, इथे मोठा फटका संतोष वलवीच्या बॅटमधून मिड विकेट रिजनला बॉल जातोय. सीमारेषेच्या अगदी जवळ त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलाय. काय फिल्डिंग पाहायला मिळाले, जबरदस्त फिल्डिंग. परंतु आमचे तिसरे पंच पाणी करतील का? अप्रतिम फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग, कमालीची फिल्डिंग पाहायला मिळाली. मिड विकेट रिजनला त्या ठिकाणी फिल्डर होते आणि त्यांच्याच माध्यमातून खऱ्या अर्थानं खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. आमचे तिसरे पंच
पाहणी करतील. तिसऱ्या पंचाने रेफर केला आणि टेक्निकल सपोर्ट घेतला आमच्या पंचाने. या आमचे तिसरे पंच पाहणी करा, कारण या मॅच मध्ये प्रत्येक चेंडू महत्वाचा आहे. या मॅच मध्ये प्रत्येक निर्णय देखील महत्वाचा आहे आणि पारदर्शकता या स्पर्धेमध्ये आपण पाहिली आहे. पारदर्शकता ही वैशिष्ट्य राहिली आहे क्रीडा स्पर्धेची आणि पहिल्या रात्रीपासून आपण ती पारदर्शकता पाहिली आहे. इथे देखील जर पाहिलं तर तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. तिसरे पंच पाहणी करतील, कारण संतोष वळवीच्या बॅटमधून हा सुरेख फटका पाहायला मिळाला, परंतु तितकीच चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी देखील आपण पाहिली होती. सेफ आहे या चेंडूवरती फक्त 2च धावा. भावेश पाटील काय फिल्डिंग करतायत. चित्याची चपलाई, हरणाचा वेग, छातीचा कोट या चेंडूवरती त्यांनी केला. अप्रतिम फिल्डिंग. आपल्या संघासाठी 2 धावा त्यांनी वाचवल्या असंच म्हणावं लागेल. भावेश पाटील खऱ्या अर्थानं संघाचे कॅप्टन आहेत. मी मगाशी देखील भावेशचा उल्लेख केला. आउटफील्ड मधील सर्वात महत्वाचा खेळाडू आहे आणि फिल्डिंग करण्यासाठी तो जाणला जातो आणि अशा प्रकारचे एफर्ट्स भावेशच्या बाबतीत आपण अनेकदा पाहिलाय. आजच्या मॅच मध्ये काय फिल्डिंग केली आहे. आपल्या फिल्डिंगने धावा त्यांनी वाचवल्यात. जतन केलेली प्रत्येक धाव ही मिळवलेली असते आणि खऱ्या अर्थानं भावेश फिल्डिंग करताना देखील धावा बनवतायत असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने त्यांनी फिल्डिंग आतापर्यंत या मॅच मध्ये केली आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती प्रज्वल ठाकूर. आतापर्यंत या षटकामध्ये 3 धावा त्यांनी खर्च केल्यात. गोलंदाज तयार. हो, यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, परंतु पंचाने काय तिथे निर्णय दिलाय. कोणता फलंदाज बाद असेल हे देखील पाहावं लागेल. पंचाचा निर्णय महत्वाचा आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. आमचे तिसरे पंच पाहणी करतील. या विशाल नाईक सर आपण यायचं आहे. तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील. खऱ्या अर्थानं या षटकामध्ये प्रज्वल ठाकूर काय गोलंदाजी करतायत. अगदी आगीचे गोळे फेकतात असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने वेगवान गोलंदाजी पाहायला मिळाली. संतोषनं देखील चांगला प्रयत्न केला होता मागील चेंडूवरती एक मोठा फटका त्याच्या बॅटमधून, परंतु भावेशनं ज्या पद्धतीने फिल्डिंग केली, फिल्डिंग अप्रतिम होती. खऱ्या अर्थानं धावा रोखणारी महत्वाचं यंत्र, महत्वाची सामुग्री कोणती असेल ना, तर आपली ती फिल्डिंग. आणि या मॅच मध्ये आतापर्यंत SP मारवी या संघाच्या माध्यमातून जर पाहिलं तर चांगली फिल्डिंग आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. यष्टीरक्षकाची भूमिका देखील फार महत्वाची असते. फिल्डिंग करणाऱ्या संघामध्ये केंद्रबिंदू असतो हे यष्टीरक्षक आणि त्याची भूमिका देखील फार महत्वाची असते. आणि कुठे फिल्डर सेटअप असावा हे सर्व जर पाहिलं तर अप्रतिम कार्य या मॅच मध्ये SP मारवी या संघाच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. स्ट्रायकिंग एंड वरती असलेला फलंदाज संतोष वळवी इथे बाद झालेला आहे. धावबाच्या स्वरूपात धाव घेण्याचा प्रयत्न आणि ते जर पाहिलं तर संतोष वळवी बॅक टू द पेव्हिलियन. आणखीन एक फलंदाज धावबाच्या स्वरूपात या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. भरपूर सारे फलंदाज या स्पर्धेमध्ये धावबाच्या स्वरूपात आपण बाद होताना पाहिलेत. इथे संतोष वळवी देखील धावबाच्या स्वरूपात बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. नवीन फलंदाज अनिकेत भोमटे, आणखीन एक विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज. कालची पहिल्या रजनीमध्ये काय बॅटिंग केली होती. अक्षरशः पहिली रजनी ज्या फलंदाजाने गाजवली होती ना, तोच फलंदाज मैदानावरती दाखल झालाय. अनिकेत भोमटे, द ग्रेट मराठा झूचंद्र या संघाच्या माध्यमातून तो खेळत असतो. सिद्धिविनायक चंद्रपाडा या संघाचं देखील तो नेतृत्व करत असतो. आज जर पाहिलं तर अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघामधून खेळताना त्याला आपण पाहतोय आणि या संघाच्या माध्यमातून त्याने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. विथ द बॅट विथ द बॉल या स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून खूप चांगली कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती प्रज्वल ठाकूर. आतापर्यंत 3च धावा या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्यात. नवीन फलंदाज अनिकेत भोमटे. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका अनिकेत भोमटेच्या बॅट मधून. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. धमाकेदार षटकार.
थँक्यू. आदरणीय सन्माननीय किरणजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. एक अप्रतिम व्यक्तिमत्व किरणजी म्हात्रे साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि आपलं मनपूर्वक हार्दिक या स्पर्धेमध्ये. अनिकेत बोमटे मैदानावरती दाखल झाला. व्हेरी फर्स्ट बॉल त्याच्या बॅटमधून षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. कमालीचा स्ट्रोक त्याने एक्झिक्यूट केलाय आणि आतापर्यंत या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून भरपूर साऱ्या धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात. आतापर्यंत जर पाहिलं तर 9 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. आणखीन 3 धावा बनवायच्या आहेत. 50-50 ओव्हरचं चॅलेंज आहे. 12 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत या षटकामध्ये. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाने आतापर्यंत 9 धावा बनवल्या आहेत. एक चेंडूचा खेळ बाकी आहे आणि हे 50-50 ओव्हरचं चॅलेंज तुम्हाला पूर्ण करण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवरती प्रज्वल ठाकूर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्मवरती विकेट. गोलंदाज तयार. अनिकेत बोमटेने आतापर्यंत खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये केलेला आहे. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये आलाय ना तेव्हा तेव्हा अनिकेत बोमटेची कामगिरी आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगली राहिली आहे. गोलंदाज तयार. इथे फुलटॉस बॉल अगदी शरीराचा वेध घेतला होता. सिंगल मिळाली. सेकंडचा कॉल केलाय. मिळेल का सेकंड? नाही, सिंगलच. फक्त या षटकामध्ये 10 धावा म्हणजेच काय 5 धावा इथे मायनस केल्या जातील. काय गोलंदाजी केल्या. प्रज्वल ठाकूरचं कौतुक करावं लागेल. फक्त आणि फक्त 10 धावा 50-50 ओव्हर चॅलेंज मध्ये या गोलंदाजाने खर्च केल्यात आणि सुधारित धावसंख्या जर पाहिली ना तर 38 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 38 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रज्वल ठाकूरनं अप्रतिम गोलंदाजी केली आहे. प्रज्वल ठाकूर यांच्याकडे जर पाहिलं ना तर त्याची शरीरयष्टी बोलत नाही, त्याची देहबोली बोलत नाही की तो इतकी वेगाने गोलंदाजी करू शकतो, परंतु दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. आणि खऱ्या अर्थानं प्रज्वल ठाकूर अप्रतिम कामगिरी 50-50 ओव्हरमध्ये करत असताना या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. फक्त आणि फक्त 10 धावा त्याने खर्च केल्या आणि या षटकामध्ये 5 धावा मायनस केल्या गेल्या अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडीच्या. आणखीन 2 षटकांचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती केवल घरत त्याने कमबॅक करून दिलं होतं. जितू देवलीकरची महत्वाची विकेट, उत्तम दिंडाची महत्वाची विकेट एकाच षटकामध्ये त्यांनी प्राप्त केली होती ना, तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. आणखीन 2 षटकांचे खेळ बाकी आहे आणि या 2 षटकांमध्ये धावा बनवाव्या लागतील. संघातील प्रत्येक खेळाडू अनिकेत बोमटेला सांगत असेल, संघाची अडकलेली नाव रे, तिला पहिलं तीराला लाव रे. आणि इथून जर पाहिलं तर संघाची नाव पुढे न्यावी लागेल अनिकेत बोमटेला. ज्या पद्धतीने तो फॉर्मात आहे, त्याच्या बॅटवरती बॉल या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने आलेत. त्याचे आयसेट देखील चांगले पाहायला मिळालेत आणि फॉर्मात असलेला फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये 2 चेंडूमध्ये 7 धावांवरती आतापर्यंत अनिकेत बोमटे खेळतोय आणि इथून जर पाहिलं तर येणाऱ्या 2 षटकामध्ये आणखीन चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न या फलंदाजाला करावा लागेल. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. इथे पुन्हा एकदा आडव्या बॅटनं स्लॉकस्वीपचा फटका खेळायचा होता. मिड विकेट रिजनला डीप मध्ये प्रोटेक्शन. फिल्डर थोडेसे चाच पडले, परंतु एफर्ट चांगला आहे. फिल्डिंग चांगली करण्याचा प्रयत्न जरूर केला त्या ठिकाणी, परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 40 धावा. आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघ या मॅच मध्ये 60 पेक्षा जास्त धावा बनवाव्या लागतील. याच अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघाने पहिल्या दिवशी या स्पर्धेचा मापदंड ओलांडत असताना 54 धावा देखील डिपेंड केल्या होत्या. त्यामुळे इथून धावा बनवण्याचा प्रयत्न या टीमला करावा लागेल. हो, कमी गतीने चेंडू टाकलाय, सोडून दिला. चेंडूला का सोडलं असावं अनिकेतला ठाऊक. खऱ्या अर्थानं बॉडी लाईन चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही आहे. चेंडूला डॉट. केवळ घराचं कौतुक करावं लागेल. आणि खऱ्या अर्थानं जय महाकाल मालजीपाडा संघातील सर्व खेळाडू फॉर्मात आहे. जय पाटीलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, केवल घरच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी, समीर राऊतच्या बॅटमधून धावा भरपूर साऱ्या खूप चांगल्या कामगिरी या स्पर्धेमध्ये या खेळाडूंच्या माध्यमातून आपण पाहिलेत. कोलाट टाकलाय, डिग आउट करायचा होता. मिड विकेट रिजनला त्या ठिकाणी फिल्डर आहेत. कनुज पाटील पुढे आलेत, सरसावलेत पुढे. चांगली फिल्डिंग. इथे 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 42 धावा. सिंगल डबल्स वरती देखील भर दिला जातो. सेन्सिबल क्रिकेट देखील खऱ्या अर्थानं फलंदाजाच्या बॅटमधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालाय. प्रत्येक चेंडूवरती षटकार किंवा चौकार तुम्ही मारू शकत नाही, सिंगल डबल्स घ्या. आणि तेच कार्य मैदानावरती सध्याच्या घडीला हे दोन्ही फलंदाज करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज केवल घरात पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईट बॉल. दिशा आणि चेंडू, खराब चेंडू पाहायला मिळाला. दिशा आणि दशा या 2 शब्दामध्ये वेलांटीचा फरक आहे, परंतु आपली दिशा चुकली तर आपल्या संघाची दशा होते. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती
43 धावा, षटक क्रमांक 5 आतापर्यंत सुरू आहे आणि 43 धावा स्कोर कार्ड वरती बनल्यात. गोलंदाज केवल घरत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. हो, यावेळेस नॉटर बाउन्सरचा वापर केलाय. काही अप्रतिम बाउन्सर होता. जागते रहो, अगदी तसाच काही इशारा दिला. अप्रतिम बाउन्सर आहे, अप्रतिम बाउन्सर आहे. गिरीश का गाना सुनेगा का, अगदी तसाच काही हा बाउन्सर केवलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम खऱ्या अर्थानं शोल्डरचा वापर केला, वेगाचा वापर केला. अनिकेत भोमटे या चेंडूवरती शांत राहिला आणि त्याच्या बॅटमधून खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर धावा आलेत, परंतु या चेंडूवरती अगदी त्याला शांत ठेवल्या. अप्रतिम कमबॅक या मॅच मध्ये केवळ घरतने केल्या. आतापर्यंत 11 धावा त्याने खर्च केल्यात या मॅच मध्ये. गोलंदाज तयार, खोला टाकलाय परंतु तितक्याच चांगल्या पद्धतीने डिग आउट केलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी, कॅच वर एफर्ट्स, बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी आणखीन एक चौकार अनिकेत भोमटेच्या बॅटमधून. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. खूप चांगला बॉटम एंडचा वापर केला. अप्रतिम स्ट्रोक गॅप मध्ये खेळले होते. त्या ठिकाणी फिल्डर होते, त्यांना बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना अनिकेत भोमटे अप्रतिम स्ट्रोक. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. इथे आणखीन एक उडवलाय बॉल सीमारेषेच्या पलीकडे. अनिकेत भोमटे नावाचा ब्रँड मैदानावरती आणि त्याच्या बॅटमधून आणखीन एक झन्नाटेदार षटकार. तब्बल 5 षटकांसाठी 36 मिनिटाचा अवधी घेतलाय. त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला 38 सर्कलमध्ये ऍड करावा लागेल. परंतु अनिकेत भोमटे काय बॅटिंग करतोय, अक्षरशः बरसलाय हा फलंदाज आणि त्याच्या बॅटमधून षटकार चौकार आपण पाहतोय. अप्रतिम बॅटिंग केली आहे. समोरच्या दिशेने लॉप केला होता. चांगला स्ट्रोक त्याने एक्झिक्यूट केलाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 53 धावा. 5 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना अनिल अंकलेश बत्तीस खाडी या मॅच मध्ये हा फटका पहा अप्रतिम होता. थोडेसे बॅकफुटला गेले आणि तिथून समोरच्या दिशेने चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या पलीकडे. केवल घरत सारख्या वेगवान गोलंदाजाचा वेग तोडून फटका समोर खेचणं सोपं नाही आहे, परंतु अनिकेत भोमटेने या मॅच मध्ये सोपं करून दाखवलंय आणि त्याच्या बॅटमधून स्ट्रेट ग्राउंड ग्राउंड स्ट्रेट हिट, ग्रेट हिट, अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. आतापर्यंत संघाची धावसंख्या 53 धावा. 5 षटकांचा खेळ संपलाय. चांगल्या स्थितीमध्ये अनिल अंकलेश प्रतिष्ठान काळी संघ. महत्वाचं षटक आहे, स्लॉगवरचं षटक आहे, निर्णायक षटक आहे आणि या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 6 यश म्हात्रे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यश म्हात्रे महत्वाचं षटक आहे, युवा गोलंदाज आणि त्याच्यावरती जबाबदारी या मॅच मध्ये. एका बाजूला आदित्य तांगडी, त्याच्या बॅटमधून देखील खऱ्या अर्थानं 7 चेंडूमध्ये 7 धावा आतापर्यंत या मॅच मध्ये. परंतु इथून जर पाहिलं ना तर याही षटकामध्ये जास्तीच्या धावा बनवण्याचा प्रयत्न अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या टीमला करावा लागेल. या संघासाठी स्पर्धा खूप चांगली राहिली आहे. ज्या पद्धतीने संघाची बांधणी केली, अगदी जर पाहिलं तर खाडी, तदनंतर पाये, मालवडी या गावातील खेळाडू या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. चंद्रपाड्यातील अनिकेत बुंटेला देखील आपण पाहतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती. हो, यावेळेस आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न, तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. प्रज्वल आहे त्या ठिकाणी. प्रज्वलच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग. इथे सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 54 धावा. 54 धावा स्कोर कार्ड वरती. पहिला चेंडू खूप चांगला राहिला यशच्या माध्यमातून. त्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आदित्यने केलाय. आदित्य आणि एका बाजूला अनिकेत या दोन फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. विकेटची पडझड झाली होती आणि तिथून जर पाहिला तर अनिकेत मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 8 चेंडूमध्ये 21 धावा या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. यश म्हात्रे बॉलिंग ट्रॅक वरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. यावेळेस आणखी एक पुलचा फटका. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी 6 वाला षटकार अनिकेत भोमटेच्या बॅटमधून.
बॅटिंग करतोय अनिकेत बोमटे या स्पर्धेमध्ये आतापर्यंत त्याच्या बॅटमधून भरपूर साऱ्या धावा या मॅच मध्ये 27 धावांवरती तो खेळतोय सातत्याने षटकार आणि चौकार त्याच्या बॅटमधून आणखीन एक षटकार पाहायला मिळालाय या पठ्ठ्याने सर्वांची मने जिंकली आहेत जेव्हा जेव्हा अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघ अडचणीमध्ये तेव्हा तेव्हा अनिकेत बोमटे ठाण मांडून मैदानावरती राहिलाय याही मॅच मध्ये अनिकेत बोमटे लाजवाब बॅटिंग करतोय गोलंदाज तयार खोलात टाकलाय पुन्हा एकदा मोठा फटका मिड विकेट रिजनला फिल्डर आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आणखीन एक चौकार अनिकेत बोमटेच्या बॅटमधून थँक्यू स्लॉगवरच्या षट होऊ लागले ज्या पद्धतीने बॅटिंग अनिकेतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले इथेही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आलाय संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली ती 64 धावा यश मात्रेच्या या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 11 धावा बनवल्यात एक षटकार आणि एक चौकार देखील पाहायला मिळाला आदित्यने खूप चांगल्या पद्धतीने स्ट्राईक रोटेट केली अनिकेत बोमटेला स्ट्रायकिंग एंडवरती आणलं त्याला ठाऊक आहे अनिकेत बोमटेच्या बॅटमधून धावा येत आहेत आणि त्याला स्ट्रायकिंग एंडवरती आणलं आणि तिथून जर पाहिलं तर धावा येत असताना या मॅचमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर इथे पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न एलिव्हेशन प्राप्त झालेला नाही आहे काव कॉर्नर फेसला फिल्डर आहे त्या ठिकाणी फिल्डिंग चांगली सेकंडचा कॉल केलाय 2 धावा इथे खूप चांगल्या पद्धतीने कंप्लीट केल्या गेल्यात या 2 धावेनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती 66 धावा आणखी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे चांगल्या स्थितीमध्ये आतापर्यंत अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी संघ या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतो टॉस जिंकला होता SP मारवी संघाच्या कॅप्टनने फिल्डिंग घेतली होती आणि खऱ्या अर्थाने बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलं होतं अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघाला आणि तो निर्णय कुठेतरी जर पाहिलं ना तर अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडीसाठी चांगलाच राहिला गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर इथे पुन्हा एकदा उडवलाय बॉल लांब 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 लचक षटकार अनिकेत बोमटे आणखीन एक षटकार थँक्यू काय जबरदस्त बॅट फ्लो आहे काय जबरदस्त बॅट स्विंग आहे प्रॉपर एक्झिक्यूट केलाय प्रॉपर टायमिंग आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक षटकार अनिकेत बोमटेच्या बॅटमधून या मॅच मध्ये आतापर्यंत या फट्ट्याने या मॅच मध्ये 12 चेंडूमध्ये 39 धावा बनवल्यात जबरदस्त कामगिरी मी मगाशी देखील उल्लेख केला होता संघाची प्रत्येक खेळाडू म्हणत असेल संघाची अडकलेली नाव रे तिला किनारी लाव रे आणि तेच कार्य या मॅच मध्ये अनिकेत बोमटेने केलंय संघ अडचणीमध्ये होता मैदानावरती हा खेळाडू आला आणि त्याच्या बॅटमधून षटकार चौकार फक्त षटकार आणि चौकाराचा पाऊसच पाहायला मिळाला 39 धावांवरती खेळतोय आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे यश मात्रेनं 19 धावा खर्च केलाय त्याच्यावरती दबाव आहे हा चेंडू निर्णायक आहे या चेंडूवरती कमबॅक करावा लागेल गोलंदाज तयार राईट आर्म ओव्हर द विकेट इथून जर पाहिलं तर फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने लॉफ केलाय भावेश आहे त्या ठिकाणी भावेशच्या माध्यमातून फिल्डिंग चांगली सेकंडचा कॉल आणि ते 2 धावा कंप्लीट केल्या तिसरी धावीचा देखील प्रयत्न आणि ते धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती आतापर्यंत 74 धावा आणि 75 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये SP मारवी या संघासमोर ठेवलेलं आहे परंतु अनिकेत बोमटेने काय बॅटिंग केले आतापर्यंत त्याच्या बॅटमधून जर पाहिलं तर 41 धावा 13 चेंडूचा त्याने सामना केला तब्बल 4 षटकार आणि 2 चौकार अनिकेत बोमटेच्या बॅटमधून आणि तब्बल 74 धावा अनिल अंकलेश प्रतिष्ठान खाडी या संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत आणि 75 धावांचं टार्गेट SP मारवी या संघासमोर ठेवलेलं आहे चैतन्याने जबरदस्त बॅटिंग केली चांगली सुरुवात केली 10 चेंडूमध्ये 25 धावा जितेन देवळकर लवकर बाद झाला पहिल्या चेंडूवरती तदनंतर उत्तम मैदानावरती दाखल झाला तो देखील शून्यावरती बाद झाला तदनंतर आदित्य तांगडी 7 चेंडूमध्ये 8 धावा परंतु खूप चांगली साथ या मॅचमध्ये अनिकेत बोमटेला कोणी दिली असेल ना तर ते नाव आहे आदित्य तांगडी तदनंतर संतोष वळवी 4 चेंडूमध्ये 3 धावा आणि अनिकेत बोमटे 13 चेंडू 41 धावांची वादली आणि विस्फोटक विध्वंसक खेळी त्याने साकारली झंझावत त्याचा त्यांनी दाखवला अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली बॉलिंग करत असताना कनुज पाटीलने 2 षटका हाताळली तब्बल 27 धावा खर्च केल्या एक महत्त्वाची विकेट केवल घरतनं अप्रतिम गोलंदाजी केली 2 षटकामध्ये 21 धावा 2 विकेट प्रज्वल ठाकूर अप्रतिम गोलंदाजी एका षटकामध्ये 10 धावा
50-50 ओव्हरचं चॅलेंज होतं त्या षटकामध्ये. त्यानंतर यश मात्रेने शेवटच्या षटकामध्ये तब्बल 21 धावा खर्च झाल्या आणि तिथून स्कोर कार्डवरती 74 धावा बनल्या आणि 75 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये एस पी मानवी या संघासमोर ठेवलेलं आहे. चला सर्व संघातील संघ मालक आणि आयकॉन प्लेयर जे जे संघ विजेते राहिले त्या स्पर्धेमध्ये त्या संघातील संघ मालक आणि आयकॉन प्लेयरांना विनंती करतो आपण या व्यासपीठावरती या ठिकाणी सुपर 6 साठी ड्रॉ केलं जाणार आहे आणि त्यामुळे आपण यायचं आहे. आयोजन कमिटीच्या माध्यमातून सातत्याने सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात आणि त्या सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. चला या जे जे संघ विजेते राहिलेत आणि त्या संघाचे आयकॉन प्लेयर आणि संघ मालक आपणास विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचंय. आपण ड्रॉ या ठिकाणी उडवतोय. 74 धावा स्कोर कार्डवरती बनली आणि 75 धावांचं टार्गेट. समालोचन कक्षामध्ये आपण हलकासा बदल करतोय. आज आपल्याला जॉईन झालेत प्रमोदजी शेडके सर आणि दुसऱ्या डावासाठी देखील ते आपल्याला जॉईन होतील. धन्यवाद. करतोय आदरणीय सन्माननीय किरण जयराम म्हात्रे साहेबांचे आगमन झालेलं आहे आणि त्यांचा स्वागताने सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जाणार आहे. साहेबांना विनंती करतोय आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय शिवाजी भोरे यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते स्वागताने सन्मान करायचा आहे. आदरणीय सन्माननीय किरण जयराम म्हात्रे खऱ्या अर्थानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे कट्टर निष्ठावंत शिवसैनिक आहेत आणि आतापर्यंत खूप चांगलं कार्य या विभागामध्ये किरणजी म्हात्रे साहेबांचं राहिलं आहे आणि त्याचा स्वागताने सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह तदनंतर आदर प्रेम स्नेह वाढवणारं पुष्पगुच्छ देऊन त्याचं यथोचित स्वागताने सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर दिग्गज व्यक्तिमत्व आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. आणखीन एक दिग्गज व्यक्तिमत्व किरणजी म्हात्रे साहेब आणि त्यांचा स्वागताने सन्मान हे आपल्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आयोजन कमिटीच्या माध्यमातून. जाऊया पुन्हा एकदा आपण कॉम्बॉक्समध्ये. धन्यवाद.
थँक्यू व्हेरी मच. निशांत पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. त्या अगोदर अक्षयजी साटम यांचा आवाज आपण ऐकलात. त्यांचं करूया मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद. चॅम्पियन प्रीमियर लीग 2026 आपण पाहत आहेत. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन च्या माध्यमातून या स्पर्धेचं पर्व दुसरं सध्या आपण अनुभवत आहोत. JTC NTCP लाईव्ह या चॅनेलवर जे श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष सुस्वागतम. विजयासाठी टार्गेट सेट केलं गेलंय ते 75 धावांचं. धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलंय. फ्लड स्लाइटमध्ये आता सेकंड इनिंगला सुरुवात होते. प्रथमतः अनिल अंकलेश प्रतिष्ठान टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकल्यानंतर सांगितलं की आम्ही बॅटिंग स्वीकारू आणि चांगला निर्णय घेतला होता चैतन्य खारकंडे यांनी. आणि त्यांनी सांगितलं जेव्हा स्टेटमेंट चैतन्यने दिली की स्पर्धा जर आपल्याला चांगली कव्हर करायची असेल तर प्रत्येकाचं कॉपरेट असणं तेवढंच गरजेची गोष्ट आहे. प्रत्येकाला ॲडजस्टमेंट करणं आणि ह्याच गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. जेव्हा एखादा आपण कार्यक्रम व्यवस्थित निभावतो त्यावेळेला चर्चा ही चांगली होते आणि त्यामुळे मात्र चॅम्पियन प्रीमियर लीगची चर्चासुद्धा चांगल्या पद्धतीने पाहायला मिळते. या स्पर्धेची पर्व दुसरे आहे. आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. या क्रीडा नगरीमध्ये सामन्याला होते सुरुवात. अशोक राऊत सर यावेळेला इशारा करतायत. सध्या आपण पाहिलं तर पॉवर प्लेचे 2 षटकं. पहिलाच बॉल ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केला होता. केवल गरजच्या बॅटमधून 1 रन डेफिनेटली पाहायला मिळते. पाहता पाहता बॉलने मात्र वेध घेतला बाउंड्री लाईनचा. सुस्वागतम चौकार. फटका हवा तसा मात्र यावेळेला सॅटिस्फाईड नव्हता, परंतु 4 धावा देऊन गेला आणि पहिल्याच बॉलवर चौकार येतोय. त्यानंतरचा हा बॉल या जितेनच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 वर जाऊन पोहोचले गेले. ॲक्शन रिप्ले पहा. मात्र खूपच वाईड लाईनच्या बाहेर होता. ऑफ स्टंपच्या जरी बाहेर आले परंतु वाईड लाईनच्या खूपच बाहेर असल्यामुळे पंचांना ते शक्य झालं. 1 रन डेफिनेटली मिळेल. 5 रन झालेत पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. ऑन साईडला फ्लिक केलं या बॉलला. डीप मिड विकेटला फिल्डर येतील. अचानक बॉलने उसळी घेतली होती परंतु तेवढंच चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड आणि कॉन्सन्ट्रेशन या 2 गोष्टींच्या जोरावर बॉलला आतमध्ये ढकलण्यात आलं आणि पाहता पाहता आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह केल्या गेल्या. केवळ गरज 6 वर खेळतोय. 2 बॉलचा आतापर्यंत त्याने सामना केलाय. सॅम राऊत सारखा एक्सपिरियन्स प्लेअर मैदानाच्या आतमध्ये आहे. वसई विरार प्रीमियर लीग ज्याने जबरदस्त गाजवली आणि त्यानंतर सातत्य खूप महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये. मग मागील पर्वामध्ये काय झालं त्यापेक्षा या पर्वामध्ये मला काय करायचं आहे, कालच्या दिवसात काय झालं त्यापेक्षा आजच्या दिवसात मला प्रेझेंट काळामध्ये काय करायचं आहे, हे जेव्हा तुम्ही स्वतःला विचारता त्यावेळेला 100% यश हे तुमच्या पाठीशी असतं. ऑन साईडला मनगडाचा चांगला वापर केला आहे. 1 रन मिळत असताना केवळ गरजच्या बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. SP मार्वी या टीमची 8 या धावसंख्येवर. 75 धावांचं लक्ष्य 6 षटकांमध्ये शक्य आहे. परंतु आता कंडिशन पाहता या अगोदर 6 षटकं आपण पाहिले तर फ्लड स्लाईटमध्ये नव्हते, त्यामुळे 6 षटकांमध्ये 74 धावा फलकावर लगावल्या. परंतु आता फ्लड स्लाईटमध्ये आपण पाहतायत कुठेतरी थोडंसं डिफिकल्ट होतं. ज्या वेळेला तुम्ही उजेडात क्रिकेट खेळता त्यानंतर फ्लड स्लाईटमध्ये क्रिकेट खेळता तर तफावत असते. अप्रतिम चांगलं ह्या वेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सुपर फिल्डिंग, सुपर, अतिशय चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. सर्कलमध्ये पॉवरफुल फिल्डिंग कशी असावी याचं ताजं उदाहरण जरूर चंदनने दिलं. ब्रिलियंट फिल्डिंग. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेले. 4 बॉलचा सध्या खेळ होत असताना
समीर राऊत एक एक्सपिरियन्स प्लेअर आणि सेन्सेशनल क्रिकेट त्याच्या बॅटमधून सातत्याने पाहायला मिळतं. चांगला बॉल, दांडी गुल, सुपर डिलिव्हरी. जणू काही या बॉलने जितेनने सांगितलं स्टंपची गळाभेट घे आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेत केवल गरजची दांडी गुल केली. 4 बॉलमध्ये 7 रन त्याच्या बॅटमधून आल्या. 175चा स्ट्राईक रेट, एक चौकार. फलंदाज बाद केवल गरज. बॅक टू द डगआउट. जितेन देवळीकरला मिळते विकेट. फर्स्ट विकेट डाऊन. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सध्या आपण पाहिलं तर समित पाटील आयोजन समिती नेहमी चॅम्पियन प्रीमियर लीगला खूप चांगले योगदान. शिवाजी बुरे यांना सुद्धा आपण पाहत आहेत. पराग पाटील आहेत. भरपूर अशी मोठी मांदियाळी या आयोजन समितीच्या माध्यमातून आपण सातत्याने पाहत आहेत. आदेश पाटील हे सुद्धा आपण पाहू शकतायत. सध्या टीमचे खेळाडू सुद्धा आहेत. 75 धावांचं पाठलाग करताना SP मारवी वॉरियर्स टीम 9 वर पहिला धक्का केवल गरज. लवकरात लवकर बाद झाल्यानंतर आता थोडीशी सिच्युएशन आहे ती नाजूक आहे. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जेवढ्या टुर्नामेंट होतात त्यामध्ये चांगलं क्रिकेट आणि चांगला खेळ सातत्याने पाहायला मिळतो. त्यामुळे ही लीग एक आपला परिवार समजूनच मात्र आपण पाहू शकतायत खेळली जाते. 24 एप्रिलला कोणता संघ सुवर्ण हस्ताक्षरामध्ये कोरेल याकडे लक्ष असणार आहे. कारण 24 एप्रिल हा दिवस खऱ्या अर्थानं उजाडला आणि सचिन रमेश तेंडुलकर जन्माला आले आणि क्रिकेटचा देव मात्र आज त्यांचा वाढदिवस 53वा वाढदिवस पाहायला मिळतोय. 24 एप्रिल 1973 हा दिवस खूप गोड आहे. ऑन साईडला खेळलाय, खूप चांगला फटका, पिकअप शॉट, सरळ बॉलला फेकून दिलाय भावेश पाटीलच्या बॅटमधून. अफलातून टायमिंग सहित चेंडूला फेकून दिलं. 6 धावन करता. मॅग्निफिसंट टायमिंग अँड फॅब्युलस शॉट. 6. थँक्यू. चांगलं बॉलला काय फॉलो केलं यावेळेला आपण पाहू शकतायत आमचे कॅमेरा मॅन. एक्झॅक्टली मात्र या ठिकाणी जबरदस्त वेगवेगळ्या अँगलने दर्शवलं गेलं. बॅट्सविंग चांगला होता. अगदी सुंदर पद्धतीने डोकं स्थिर ठेवलं, बॉलला येऊन दिलं, बॉडमॅनचा चांगला वापर केला, टायमिंग चांगलं जुळवलं आणि सरळ बॉलला फेकून दिलं लॉंग ऑन आणि मिडॉनच्या अगदी मधोमध. या वेळेला आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी CPL षटकार. 15ला 1 पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. सुरुवात चांगली झाली, नो डाऊट अबाउट इट. ज्या सरासरीने जायचंय ती सरासरी सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते SP मारवी वॉरियर्स या टीमची. 15ला 1 पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. समीर राऊत 1 वर खेळतोय तर भावेश पाटील आल्या षटकाराने स्वागत केलं जितेन देवळीकरचं आणि पहिल्या षटकामध्ये 15 धावा झालेत. 75 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना अनिकेत भोमटे सध्या आपण पाहताय ज्याने सुपर बॅटिंग करत असताना 41 रनचं योगदान दिलं. 13 बॉल त्याने फेस केले, 4 षटकार होते आणि 2 चौकार. विथ द बॅटने आउटस्टँडिंग कामगिरी झाली. परंतु आता नेत्रदीपक कामगिरी पाहायला मिळेल का गोलंदाजीमध्ये? विथ द बॉलने चांगला खेळ मात्र यावेळेला दाखवेल का? तर एका साईडला सॅम राऊतला आपण पाहत आहेत. चांगला बॉल होता, पायावरचा बॉल ऑन साईडला, फक्त हळुवारपणाने खेळून काढलं. 1 रन तर डेफिनेटली मिळेल. चंदन पुढे सरसावत आहेत. चांगली फिल्डिंग राहिले. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचले गेले. 16 लॉस ऑफ 1 विकेट. समीर राऊत सध्या वेळ घेत आहेत आणि त्यानंतर त्याचा नॅचरल खेळ दाखवतील यात ते मात्र शंका नाही आहे. कारण क्रिकेटचा खेळ आहे आणि क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. त्यासाठी तुमचं सातत्य, तुमची कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट.
मग कोणता गोलंदाज आपल्यासमोर येणार आहे त्यापेक्षा आपण आपली गुणवत्ता कशी सिद्ध करणार आहोत याकडे जेव्हा तुम्ही फोकस करता त्यावेळेला यश नेहमीच आपल्या बाजूने असतं. हलक्याशा हाताने चेंडूला जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न केला गेला. ऑन द अप खेळत असताना एक रन मिळेल. 22 बॅटमधून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 17 वर जाऊन पोहोचले गेले. 17 लॉस ऑफ 1 विकेट. 75 धावांचं पाठलाग करताना सुरुवात तर गोड झाले, परंतु या फॉर्मॅटमध्ये आपण पाहिले की 6 षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या 2 षटकांमध्ये धावा फार मोठ्या प्रमाणात येतात, त्यानंतर तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये कमी येतात, पुन्हा एकदा 5व्या 6व्या षटकामध्ये त्या धावा येताना पाहायला मिळत आहेत. मात्र चढ उतार हा 6 षटकांमध्ये पाहायला मिळतो. ऑन साईडला लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. सिंगल मेल शॉर्ट लेगला 1 रन मेल. सॅम राऊतच्या बॅटमधून चांगली गोलंदाजी. अनिकेत बोमटेचं यावेळेला कौतुक करावं लागेल. 3 बॉलवर त्याने फक्त 3 सिंगल दिलेत, मोठे फटके मारून दिलेले नाही आहेत, हात खोलण्याची कोणतीही नामी संधी त्याने दिलेली नाही आहे. बरोबर ॲक्युरेट गुडलेन स्पॉटला बॉल पिच करताना पाहायला मिळतो. ही थिंकिंग, त्याचा सकारात्मक दृष्टिकोन, मग फलंदाज कोणत्या बाजूने चांगली बॅटिंग करतोय आणि तो फलंदाज षटकार चौकार मारण्यासाठी ओळखला तर जातो, परंतु यावेळेला आपण त्याला चॅलेंज स्वीकारलं पाहिजे. ते दर्शवतोय आता सध्याच्या घडीला अनिकेत बोमटे. 1 2 3 4 शेवटच्या मोमेंटला ढूंढो ढूंढो रे साजना. चैतन्य कारकंडी या वेळेला आपण पाहतायत कॅच ड्रॉप झाले आणि ती सुद्धा भावेश पाटील सारख्या खेळाडूची. येणाऱ्या चेंडूंमध्ये कर्दनकाळ असेल का? चैतन्यचं रिॲक्शन पहा इथे ॲक्शन रिप्लेमध्ये. 1 2 3 4 आणि त्यानंतर दूर बॉल गेला आणि इथेच थोडेसे जगलर बनले होते. नो डाऊट चैतन्य एक चांगला विकेटकीपर आहे, चांगला फिल्डर आहे आणि परफेक्ट ऑलराऊंडर आहे, परंतु आता चुकीला माफी नाही आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये जेव्हा झील सुटलेत त्यावेळेला डेफिनेटली त्या धावा मात्र बनलेल्या आहेत क्रिकेटच्या खेळामध्ये. ललित भोईर बंड्या सर त्या ठिकाणी येत आहेत. काहीतरी कानमंत्र जरूर त्या ठिकाणी सूचित केलंय कदाचित चैतन्यला की तुमच्या फिल्डरला मात्र बॉल जो रिलीज होतो त्यावेळेला त्याच्या मुखातून तो आवाज, त्याची हालचाल, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात पंचांच्या माध्यमातून. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. बंड्या सरांकडून येतोय इशारा. हा व्हाईट बॉलचा, बऱ्याच वेळेनंतर व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा धाव येईल आणि संघाची धावसंख्या 19. ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, हादून टाकण्याचा प्रयत्न केला होता, वाईड लाईनच्या खूपच बाहेर होता. ऑफ स्टंपच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न भावेश पाटीलचा होता. बॉलला फॉलो केलं होतं, परंतु शेवटच्या मोमेंटला अखेरकार बॅटचं फेज जे होतं ते क्लोज केलं. 19ला 1, 4 बॉलच्या समाप्तीनंतर. त्यावेळेला बॅटची एज घेत चैतन्य पुन्हा एकदा चांगली सुधारणा करतोय. आता पहा, कोणताही मात्र खेळाडू हा जाणून बुजून कॅच सोडत नसतो. एकतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन लॅप झालेलं असतं, काहीतरी मनामध्ये काहूर चाललेलं असतं आणि अशा वेळेला ते झेल सोडले जातात, सुटले जातात. 19ला 1, 5 बॉलच्या समाप्तीनंतर या षटकामध्ये अनिकेत बोमटेने जी धावसंख्येवर परिपूर्ण लगाम घातला गेलाय, ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. ऑन साईडला बॅकलिपचा वापर केला होता. एक रन तर डेफिनेटली मिळेल. चंदन फुडे सरसावतील चांगली फिल्डिंग राहिले सध्या सर्कलमध्ये. 1 रन मिळत असतात. 2 षटकांचा खेळ झाला. पहिल्या षटकात 15 आणि दुसऱ्या षटकात अवघ्या फक्त 5 धावा. आफ्टर 2 ओव्हर्स कंपॅरिझन करत असताना SP मारवी वॉरियर्स टीम 20ला 1 आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान 24 धावा होत्या. 2 गडी बाद झाले होते, म्हणजे 4 धावेने ते पुढे होते आणि 1 विकेटने ते मात्र यावेळेला आपण पाहिलं तर पुढे होत असताना इथे चांगली सेफ धावसंख्या आहे 20 आणि एकच गडी बाद झालेला आहे. हे कंपॅरिझन सध्या आपण पाहत आहेत संकेत दर्शवत असताना. थँक्यू. 20ला 1, 2 षटकांच्या समाप्ती अखेर आता 21. आता जर इक्वेशन जर आपण पाहिलं तर 24 बॉल आहेत आणि 24 बॉलमध्ये 55 रन विजयासाठी. घेऊया एक छोटासा हलकासा डीजे ब्रेक आणि या आपण जाऊया अक्कू यांच्याकडे. चोवीस बॉल आणि 55 रन. चला थोड्याच वेळात ड्रॉ
ठिकाणी जरूर आपण पाहू शकतायत त्यावेळेला ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 21च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. सध्या जर आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. जितेन तिवळीकर सध्या जितूला आपण पाहू शकताय. 23 बॉल आणि 54 रन. एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना सॅम राऊत सध्या फील्ड पोझिशन पाहताना पाहायला मिळतोय. त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन कॉन्फिडन्स देणारे सातत्याने असतात. परंतु आता सिच्युएशन वेगळी आहे. तुम्हाला जेव्हा चेस करायच्या असतात धावा त्यावेळेला खूपच दबाव असतो. परंतु त्या दबावाला न जुमानता आपण चांगली जी कलात्मकतेची फलंदाजी आहे ती दाखवली पाहिजे. आणि आजचा दिवस स्पेशल आहे. 24 एप्रिल 1973 मध्ये भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांचा जन्म झाला. आज 53वा वाढदिवस साजरा केला जातो. फक्त सचिन तेंडुलकर यांनी फक्त हे विक्रमच नोंदवले नाहीत तर डेफिनेटली आपण पाहिलं तर जिद्द, प्रामाणिकपणा, नम्रपणा या गोष्टींवर जास्तीत जास्त भर देत असताना प्रत्येकाच्या हृदयात जागा निर्माण केली. आणि त्याचमुळे टॅगलाईन आली क्रिकेटचा देव. मला बॅटचे एज घेत फर्स्ट स्लिपकडे बॉल निघून चाललाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. बॅकअप चांगला मिळतोय. एकच धावेवर सॅटिस्फाईड. समीर राऊत कॉन्फिडेंटली सध्या तरी बॅटिंग करताना दिसत नाहीये. सध्या वेळ घेतोय तो. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. सिंगलच्या माध्यमातून 22ला 1 SP मारवी टीम. 22 बॉल आणि 53 रन. बावीस बॉल 53. चांगला बॉल ह्या वेळेला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. वेग आणि वेगे बरोबर अचूक टप्पा या दोन गोष्टींच्या जोरावर सध्या चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अप्रतिम मॅग्निफिसंट डिलिव्हरी. आम ॲक्शन अप्रतिम पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला. भावेश पाटील तत्पर होते मोठा फटका खेळण्यासाठी परंतु डॉट बॉल. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. अगदी शरीराचा वेध घेणारा बॉल. पंचांनी लगेच हात खुले केलेत. नो बॉल. नो बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. नो +1 अशा मिळतील 2 रन. आणि इथून जर आपण पाहिलं तर काय एक्झॅक्टली DRS वापरला गेलाय. यस अंपायर त्या ठिकाणी सांगतायत DRS या रिव्ह्यू घेतला गेलाय. डिसिजन पेंडिंग आहे या बॉलवर. JTC लाईव्ह अँड TCP लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत ही स्पर्धा कव्हर होते. चांगलं थेट प्रक्षेपण. ज्या प्रेक्षकांना ग्राफिक्स हवेत श्रोत्यांना ते संपूर्ण मात्र यावेळेला आपण पाहतायत. स्कोर कार्ड कसा हवाय हे सुद्धा संपूर्ण ग्राफिक्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक रिव्ह्यू आहे. सध्या डिसिजन पेंडिंग आहे. जितेन देवळीकर 19 धावा खर्च केलेत. ऑफिशियल अंपायरचा इशारा आहे. ओरिजिनल डिसिजन नो बॉल. परंतु इथे रिव्ह्यू घेतल्यामुळे डिसिजन पेंडिंग. SP मारवी टीम सध्या बॅटिंग करते 75 धावांचा पाठलाग करताना. इट्स अ नो बॉल आणि रिव्ह्यू लॉस्ट. सायरन सुद्धा वाजलाय या ठिकाणी दर्शवत असताना. मात्र हा बॉल पहा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकलात. खूप वेगवान बॉल होता आणि गुडघ्यावर बॅलेन्स केलं नव्हतं आणि त्यामुळे आपण पाहिलं तर रिव्ह्यू लॉस्ट होत असताना चैतन्य त्या ठिकाणी पंचांशी थोडीशी बातचीत करत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 24 धावा. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. फ्लड लाईटमध्ये चॅम्पियन प्रीमियर लीगचा थरार डे अँड नाईट असा फॉर्मॅट. 3 दिवसाची ही स्पर्धा. अप्रतिम आयोजन नियोजन डोळ्याचं पारणं फेडणारी स्पर्धा पाहायला मिळते. टप्पा अचूक पद्धतीने होता परंतु फ्रीच्या बॉलवर काहीच करू शकले नाहीत. समीर राऊत सध्या वेळ घेत आहेत परंतु तो हवा तसा खेळ नॅचरल पाहायला मिळत नाहीये. जितेन देवळीकरचा बॉल गुडलेन स्पॉटवरून अचानक बॉलने थोडीशी मात्र जरूर फ्लाईट घेतली आणि सरळ बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये चैतन्यच्या. आतापर्यंत विचार केला तर समीर राऊत 5 बॉलमध्ये 4 रन त्याच्या बॅटमधून आलेत. वेगवेगळे शॉट सिलेक्शन त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतात. यावेळेला ऑन साईडला हुक केलं आणि सरळ बॉलला मात्र 6 धावात बुक करत असताना पहिल्यांदा वेग घेतला. आता मात्र नॅचरल खेळ दाखवत असताना षटकार 6 धावा.
पिच केलं होतं, बाउन्स मिळाला होता आणि कदाचित हे गेम प्लॅनिंग असतात. ज्या वेळेला तुम्ही बाउन्स नॅचरल बाउन्स असतो त्यावेळेला विकेट मिळण्याचे चान्सेस जास्तीत जास्त पाहायला मिळतात. परंतु कधी-कधी अधून टाकण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेला फलंदाजाला लगेच निदर्शनास येतं, इथे अधून टाकण्याचा प्रयत्न करतोय, पोझिशनमध्ये यायला हवं आणि तेच केलं सॅम राऊतने, की ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं आणि इथून जर आपण पाहिलं तर शेवटचा बॉल आहे, 30 रन झालेत. विश्लेषण जर आपण पाहिलं तर या ओव्हरचं पहिल्या बॉलवर एक, दुसऱ्या बॉलवर त्यानंतर आपण पाहिलं तर 1 रन आली, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर नो बॉल होता, चौथा तो मात्र कन्वर्ट झाला डॉट बॉलमध्ये आणि त्यानंतर पाचव्या बॉलवर हुकचा फटका षटकार आला आणि हा पाचवा बॉल पाहायला मिळाला. 30ला 1 फुलटॉस बॉल होता. बॅटची एज घेत बॉल शॉर्ट फाईन लेगला निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल कदाचित ह्यावेळेला बॅटने नव्हती, लेग बाईचा इशारा आला अशोक राऊत सरांकडून. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 3 षटकांच्या समाप्ती अखेर 31ला 1 SP मारवी टीम आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 44 रन हे सामन्याचं समीकरण आहे. 18 बॉल 44 आणि 50-50 ओव्हर ही महत्वपूर्ण असेल. वरती येऊन विराजमान व्हायचं आहे आणि त्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेमध्ये आकर्षक मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज देखील आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय अकबरजी शेख आपणास विनंती करतोय सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर गावदेवी कोहली चिंचोटी संघाचे कॅप्टन सुनीलजी रावत आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुनीलजी रावत यांच्याकडून सन्मान चिन्ह या स्पर्धेसाठी प्राप्त झालेले आहेत आणि त्यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. फिफ्टी 50 ओव्हर सध्या आपण पाहताय. चॅलेंजिंग ओव्हर पाहायला मिळते. चांगलं यावेळेला संकल्पना आपण पाहू शकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. कंपॅरिझन करताना 31 रन सध्याच्या घडीला आपण पाहतायत SP मारवी वॉरियर्स टीमच्या आहेत. एक गडी बाद आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान टीमचा जर विचार केला तर 33 धावा होत्या, 2 धावेने पुढे होते आणि तेवढंच 2 विकेटने सुद्धा पुढे आहेत असं म्हणायला वावगं ठरणार नाही. समीर राऊतचा विचार केला तर 7 बॉलमध्ये 10 रन आणि 8 बॉलमध्ये 10. भावेश पाटील दोन्ही बॅटरने वेळ घेतलाय परंतु आता धावा येण्यास सुरुवात झाली, त्यामुळे एक वेगळेच संकेत असावेत आणि कदाचित समीर राऊत, सॅम राऊत आपण पाहताय 50-50 ओव्हरची कदाचित वाट बघत असावा. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं हे आपण सातत्याने पाहिलंय. दोन्ही फलंदाज तेवढेच तंत्रशुद्ध फटक्यांचे राजा आहेत. परंतु एका साईडला गोलंदाज जर आपण पाहिलं तर गोलंदाज जय तांगडीला पुढे आणलं गेलंय. एक चांगला प्रतिभावंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाज सज्ज होईल सॅम राऊत समोर. दोन्हीही फलंदाजांना मात्र गोलंदाज आणि फलंदाजाला एकमेकांचे धागेदोरे ठाऊक आहेत. ऑफ साईडला खूप चांगला फटका तर आहे, ऑफ ड्राईव्ह. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत आणि भावेश पाटील यांना परतावं लागेल. धाव घेण्याची गरज होती का? भावेश पाटील हेच रिॲक्शन देत असताना सांगतायत की सॅम अजून भरपूर वेळ होता आपल्याकडे, काहीच गरज नव्हती. कदाचित ही विकेट अंगलट सुद्धा येऊ शकते. आता जबाबदारी फार मोठी वाढले ती सॅम राऊतवर. फलंदाज बाद होताना विकेट डाऊन.
पर्यंत बॉल डिलिव्हर्ड केलेत. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. 16 बॉल आणि 42 रन. 50-50 ओव्हर्स. अर्थातच 12 रनचं चॅलेंज या धावेंचं पाहायला मिळतं. पुन्हा एकदा बॉलर तयार. उमेश पुरे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग स्टान्सवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज सज्ज होईल. राईट आर्म राऊंड विकेटने जय तांगडी. त्यावेळेला कंट्रोल केलं होतं बॅटरने, परंतु इथे चुकी झाली आणि नशिबाचा चौकार डेफिनेटली मेल यात ती मात्र शंका नाहीये. वाईट +4 मिळतील या धावा 5. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 38 या धावसंख्येवर. 38 लॉस ऑफ 2 विकेट. या चौकाराच्या निमित्ताने या पण या युवराज डीजे यांच्याकडे. तीस रनची आवश्यकता आहे. 16 बॉल 37 रन हे सामन्याचं समीकरण. त्यावेळेला बॅटची एज घेत बॉल पाठीमागे निघून जाईल. चैतन्याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला होता. पहा पहिल्यांदा जय तांगडीने जे बॉल हाताळले होते ना ते राऊंड द विकेटने हाताळले. आता तो स्वतःला ह्या वेळेला एवढं सेल्फ कॉन्फिडन्स घेऊन आलाय. ओव्हर द विकेटने येत असताना ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं. डॉट बॉल आला. यावेळेला खूपच बाहेर होता हा बॉल आणि बंड्या सर वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 39 या धावसंख्येवर. आता बॉल आहेत 15 आणि 15 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं SP मारवी वॉरियर्स या टीमला 36 रनची आवश्यकता आहे. 15 बॉल आणि 36 रन. काय मॅच रंगत असते तिच्या वळणावर. ऑन साईडला लोवर फुल टॉस बॉल जरूर होता. ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केला आणि तेवढीच चांगली फेकी सुद्धा होताना पाहायला मिळते चैतन्याच्या हातामध्ये. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या 40च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. 40 रन. येणारे 14 बॉल आणि 35 रन. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चॅलेंजर ओव्हर्स जे 50-50 ओव्हर्स सुरू आहे. 14 बॉल 35 रन हे सामन्याचं समीकरण. काय मॅच. सध्या तरी 9 धावा. 2 बॉल मध्ये 3 रन येतील का. प्लस होतील का धावा की मायनस होतील. यावेळेला ऑन साईडला सॅम राऊत थांबणार नाहीये. रडायचं नाही तर लढायचं आहे. सरळ बॉलला फेकून दिलंय. मॅग्निफिसंट शॉट. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. CPL षटकार. 6 धावा. हीच ताकद आहे या खेळाडूची. विकेट मिळेल का. त्यावेळेला ऑन साईडला फुल टॉस बॉल होता आणि सरळ बॉलला मात्र भिरकावून दिलंय. चॅलेंज स्वीकारलं आणि तब्बल 12 नाही तर त्याच्या उलटा अर्थ केला तर 21 धावा कुठल्या आणि तब्बल 10 ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सरळ जर आपण पाहिलं तर या वेळेला धावा झालेत त्या 62 धावा. 62 धावा. 12 बॉल आणि 13 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. म्हणूनच मी उल्लेख केला होता की कदाचित 50-50 ओव्हरचीच वाट बघत असावा समीर राऊत. भावेश पाटीलला बाद केल्यानंतर भावेश पाटील थोडासा संताप व्यक्त त्याच्या जरूर झाला होता. परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर काय बॅटिंग या वेळेला सॅम राऊतच्या बॅटमधून. सेकंड इनिंगचा हा वॅगन व्हील सध्या आपण पाहताय. सॅम राऊतच्या बॅटमधून जे षटकार आले ते डार्क ग्रीन ॲरो आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुपर बॅटिंग. सुपर. एक हुकचा फटका आपण पाहिला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर 2 फटके आले ते डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. 62 धावा. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये 13 रन हे सामन्याचं समीकरण. SP मारवी वॉरियर्स टीमला विजयासाठी घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक.
क्रिकेटचा खेळ आहे आणि वेळ बदलायला वेळ लागत नाही. ड्रेसिंग रूममध्ये डगआउटमध्ये सुद्धा ही चर्चा सुरू होती. काय समीर बॅटिंग करतोय, हेच मात्र उद्गार जरूर काढले असतील, परंतु लगेच त्याने वेळ बदलायला वेळ लावला नाही. त्यामुळे क्रिकेटचा खेळ आहे, या गोष्टी होतच राहणार. तुम्ही मग किती फॉर्मामध्ये आहात त्यापेक्षा मात्र तुम्ही सातत्य क्रिकेटच्या खेळामध्ये किती दाखवता ते फार महत्त्वाचं असतं. परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास सध्या सॅम राऊतच्या बॅटमधून पाहायला मिळाला. पहिले 2 बॉल जय तांगडीने खूप चांगले हाताळले होते. 12 बॉल 13 रनची आवश्यकता आहे. अनिकेत भोमटे चांगला बॉल यावेळेला पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने विथ द बॅटने 40 धावा 41 धावा कुठल्या होत्या. 13 बॉलमध्ये 4 षटकार आले होते, 2 चौकार आले होते. फॅब्युलस बॅटिंग केली होती आणि गोलंदाजी सुद्धा अप्रतिम राहिले. अनिकेत भोमटे एक परफेक्ट ऑलराऊंडर आणि भरवशाचा पॅकेज म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं त्या खेळाडूचं नाव आहे अनिकेत भोमटे. 11 बॉल 13 रन. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. मात्र उमेश भुरी जाणतायत यावेळेला सॅम राऊतचे बॅट 4 झाले तर आपण फक्त बॅटिंगचा आनंद घ्यावा आणि तेच केलं उमेश भुरेने. बरोबर सन्मान दिला. 10 बॉल आणि विजयासाठी 12 रन. कधी कधी होतं की फलंदाजाला थोडीशी एक्साइटमेंट होते की मोठे फटके मारून लवकरात लवकर मॅच फिनिश करावी, परंतु ते कधी कधी अंगलट येतं. हे आपण सातत्याने कित्येक वेळा आपण पाहिलं वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, वेगवेगळ्या लीग फॉर्मॅटमध्ये. परंतु इथे उमेश भुरेचं मी कौतुक करेन की त्याने सन्मान दिला आणि 1 रन घेत सॅम राऊतला मात्र बॅटिंग एंडकडे आणलं. याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट. 10 बॉल आणि विजयासाठी 12 रनची आवश्यकता आहे. 10 बॉल 12. ऑन साईडला शॉटपूल करण्याचा प्रयत्न, खराब फिल्डिंग. नतीजा काय तर षटकार. कॅचेस विन द मॅचेस. हे सूत्र जणू काही विसरले फिल्डर आणि त्याला बीट केलं आणि सरळ बॉलने वेध घेतला बाउंड्री लाईनचा. षटकार. 9 बॉल 6 ची आवश्यकता. एक झेल किती महाग ठरू शकतो याचं ज्वलंत उदाहरण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. 9 बॉल 6 ची आवश्यकता. अनिकेत भोमटे यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये त्याच फिल्डरला बीट केलं आणि इथून मात्र मॅच फिनिश करत असताना फिनिशिंग टच हा षटकार. मॅचला फिनिश केलंय सॅम राऊतने, कारण पहिल्यांदा घेतो वेळ आणि सॅम राऊत त्याचा नॅचरल दाखवतो खेळ. अप्रतिम. गुड बॅटिंग. 13 बॉलमध्ये 35 नॉट आउट आणि SP मार्वी वॉरियर्स वॉन बाय 8 विकेट्स. 8 विकेट्सने मात्र यावेळेला सामना जिंकलाय आणि भावेश पाटील आता यावेळेला सांगत असतील सॅम सॉरी, परंतु सॅम सुद्धा सांगत असतील भावेश सॉरी. आणि या गोष्टी होतच राहतात. हे क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सातत्याने पाहिले, परंतु जबाबदारीने खेळ निभावला ही खूप महत्त्वाची कसोटी होती. सध्या ही मॅच समरी आपल्याला पाहायला मिळते. अनिल अंकलेश प्रतिष्ठान टीमकडून अनिकेत भोमटेने 41 नॉट आउट केल्या. चैतन्य खारकंडीने 25 धावा केल्या आणि त्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर गोलंदाजी करताना केवल घरत 21 धावा 2 विकेट. त्यानंतर कनुज पाटील 27ला 1, प्रज्वल ठाकूर आणि यश मात्रेला विकेट काही मिळालं नाही. एक्सपेन्सिव्ह ओव्हर यश मात्रेची पाहायला मिळाली. समीर राऊतने नॉट आउट 35 धावा केल्या आणि चांगली बॅटिंग करत असताना भावेश पाटील 10, केवल घरत 7, उमेश भोरे 2 आणि इथे मात्र जितेंद्र देवळीकर, अनिकेत भोमटे, जय तांगडी मात्र हे 3 गोलंदाज यूज केले गेले. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर इथे मॅन ऑफ द मॅच समीर राऊत ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मिहीर भोईर कुठेही असतील तर आपण यायचं आहे. SP मार्वी वॉरियर्सचे कॅप्टन आयकॉन प्लेयर आपण यायचं आहे. त्याचप्रमाणे अनिल अंकलेश प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन आणि आयकॉन प्लेयर आपण यायचं आहे आणि त्याचप्रमाणे मालोडी टीमचे आपण यायचं आहे. इथे ड्रॉ टाकले जाणार आहेत तर या आपण आणि मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी समीर राऊत सॅम आपण यायचं आहे.